सो याच्यामध्ये आपण काल इथपर्यंत क्वेश्चन नंबर 40 पर्यंत आलो. त्यानंतर 41 जो क्वेश्चन आहे इट्स अगेन रिलेटेड to science, the hazardous soil water waste from industrial urban sources. Which sequence is the following? Slavage sequence is of increasing desirability in the sequence. So basic जसं म्हटलं मी मागे तुम्हाला बेसिक सायन्स या गोष्टी ज्या ॲज जनरल नॉलेज म्हणून विचारल्या जातात त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. अगेन आता नंबर 44 पर्यंत जर आला आपण तर 44 जो आन्सर आहे तो क्वेश्चन जो आहे तो जर बघितला, विच अमंग द फॉलोइंग इज अ मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस प्लॅटफॉर्म क्रिएटेड बाय मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये हा जो क्वेश्चन जर तुम्ही बघितला आहे तर याच्यामध्ये स्पेसिफिकली मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस या 4 शब्दांमध्ये चारही शब्द असं कॅपिटल, चारही शब्द स्टार्ट झाले कॅपिटलने आणि कॅपिटलने स्टार्ट झाले आणि अनेकदा तुम्ही मुक्स असा शब्द ऐकलाय का याच्या आधी कधी? मुक्स हा शब्द ऐकलाय का कधी यापूर्वी? नाही सर. सो मुक्स हा आता तुम्हाला जसं मी म्हटलं की एज्युकेशन पॉलिसीज मध्ये जे चेंजेस होत आहेत ते अनेक वर्षापासून मुक्स हा तुमच्याशी हायर एज्युकेशन इन टर्म्स ऑफ UG आणि PG आणि अपवर्ड्स. सो UG आणि PG स्पेसिफिकली या कॉन्टेक्स्ट मध्ये हायर एज्युकेशन बघत आहोत. तिथे मुक्स वर खूप सारे कोर्सेस स्टार्ट झालेत, लोक त्याच्यावर डिग्र्या पण घेत आहेत आणि अजूनही बऱ्याच स्टुडंट कम्युनिटीज पर्यंत त्याची माहिती अजून पोहोचलेली नाही आहे की व्हॉट इज मुक्स. सो मुक्सचा एक इंटरफेस जो आहे मी तुम्हाला दाखवेन काय आहे ते. त्याच्यामध्ये मुक्सचा जो लॉंग फॉर्म आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस प्लॅटफॉर्म. तर मुक्स जे आहे त्यालाच मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस म्हटलेलं आहे आणि यामध्ये खूप प्रकारचे कोर्सेस आहेत जे ऑनलाइन आहेत. म्हणजे मी इनिशियली त्यातले काही कोर्सेस अटेंड केले होते आणि फक्त फायनल एक्झाम मला देता नाही आली. म्हणजे 2-3 कोर्सेसला मी सायमल्टेनियसली ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये काही कोर्सेस अटेंड केले रेग्युलर आणि एक्झाम नाही देता आली त्याची डेट्स निघून गेले. तर खूप साऱ्या कोर्सेस आहेत ज्याची फीज तुम्हाला पडत नाही, ऑनलाईन आहेत ते आणि मला वाटतं फक्त काहीतरी एक्झामची फीज लास्टला असते. तर ते कोर्सेसचे सगळे व्हिडिओज असतात, टेक्स्ट असतात, PDF फाईल असतात आणि टेस्ट असतात. सो ते कोर्सेस तुम्हाला इनरोल करणं ऑनलाईन त्याचे व्हिडिओज जेव्हा येतात अपलोड होतात त्या साईटवर तुमच्या लॉग इनवर आणि मग ते त्या मुक्सच्या साईटवर जाऊन तुम्ही त्या
कोर्सेस संदर्भातले व्हिडिओज जे आहेत ते बघणं, त्याच्या संदर्भात काही पीडीएफ्स येतात त्या वाचणं आणि नंतर मग काही काळानंतर म्हणजे असं 1 वीक 2 वीक्स झाल्यानंतर त्याची टेस्ट येते. ती टेस्ट देणं आणि फायनल एक्झाम असते. तर ती फायनल एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला त्या कोर्सेसचे सर्टिफिकेट्स मिळतात, तुम्ही जर अपिअर झालात तर. या पद्धतीचे खूप कोर्सेस उपलब्ध झालेले आहेत आणि हे जे याच्यात दुसरा एक महत्वाचा या प्रश्नामधला भाग आहे, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. सो या अनुषंगानं लक्षात ठेवायचं आहे की आत्ता त्याचं नाव मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नाही आहे, आता ते चेंज झालेलं आहे. आता काय चेंज झालेलं आहे सांगता येईल? शिक्षण मंत्रालय. व्हेरी गुड. तर एज्युकेशन मिनिस्ट्री असं झालेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं त्या मिनिस्ट्रीचं नाव होतं आणि रिसेंटली ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असं झालेलं आहे. सो आता या प्रश्नांमधनं आपल्याला 2 गोष्टी नवीन ऍड झाल्या. म्हणजे हा प्रश्न आपण फक्त इथे या 4 उत्तरांसाठी बघत नाही आहात, तर यातनं आणखीन काही कंटेंट दुसरा माहिती ओढतोय का? तर एक आहे मुक्स म्हणजे काय इथे माहिती पडलेलं आहे आणि मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे प्रिव्हियस नेम ऑफ दी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचं पूर्वीचं नाव होतं मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सो या 2 गोष्टी या प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्याला माहिती पडलेल्या आहेत. सो या पद्धतीचं इन्फॉर्मेशन गॅदरिंग आपल्याला वाढवावं लागतं नेट आणि सेट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो आणि आपलं डिझायर जे असतं क्वालिफाय करण्याचं, तर ते डिझायर तुम्ही किती इन्थुजियास्टिकली आणि केअरफुली यू आर ऑब्झर्विंग थिंग्स. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन प्रश्नांमधूनही तुम्हाला अनेक कंटेंट्स, अनेक इन्फॉर्मेशन गॅदर करता येऊ शकतात. सो आपण बॅक टू आपल्या प्रश्नाकडे येऊया. सो असं कुठलं प्लॅटफॉर्म आहे की जे मॅसिव्ह ऑनलाईन कोर्सेस प्लॅटफॉर्म यूज केलेला आहे? आता मी तुम्हाला ते इंटरफेस दाखवतो इथे. असं तुम्ही सर्च केलं तर खूप सारं येईल, पण हे कामाचं नाही आहे. त्याच्यामुळं सर्च करताना आपण सर्च केलेलं सगळंच ते नेटवरचं बरोबर असतं असं पण नाही. आता काय झालं ते तुम्ही बघितलं ना, दुसरंच एक साईड. मी जे सर्च करत आहे ते तुम्हाला दिसत आहे ना? दिसतंय सर. ओके. सो हे UGCचं इंटरफेरन्स आहे. UGC ग्रांट कमिशन वेबसाईटचं हे इंटरफेस आहे. याच्यामध्ये खालच्या साईडला गेलात तर तुम्हाला आता जी नावं जी होती ही सगळी डिजिटल इनिशिएटिव्ह मध्ये ही सगळी नावं आहेत. आता सहज म्हणून नाही तर नेट आणि सेटच्या युनिट 10 मधला जो भाग आहे हायर एज्युकेशन रिलेटेड माहिती जर घ्यायची असेल तर ही वेबसाईट पूर्णपणे ऑब्झर्व करावी लागेल, रीड करावी लागेल. कुठले कुठले कंटेंट्स आहे त्यामध्ये, काय काय आहे हे बघावं लागेल. तर त्याच्यामध्ये सगळ्यात खाली जर गेलात तुम्ही तर इथे डिजिटल इनिशिएटिव्ह म्हणून हा एक टॅब आहे आणि त्याच्यामध्ये ही नावं आहेत आणि आणखीन काही नावं आहेत.
बरोबर आहे. सो या डिजिटल इनिशिएटिव्ह मध्ये हे नव्याने ऍड झालेलं आहे, युनिव्हर्सिटी ऍक्टिव्हिटी मॉनिटरिंग पोर्टल, डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो, हे अगेन तुम्हाला दिसते. आता याच्यामध्ये स्वयं, UGC मुक्स, पाठशाला, ई पाठशाला आणि नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, त्याच्यानंतर ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन, स्वयंप्रभा, हे जे डिजिटल इनिशिएटिव्ह आहेत, त्याला डिजिटलला काय शब्द आहे मराठीमध्ये? अंकीय म्हणतात. अंकीय. हम्म. ओके. सो डिजिटली जो इनिशिएटिव्ह या एज्युकेशन सिस्टम मध्ये आलेला आहे, तो जास्त फोकस ठेवण्यात येत आहे आजकाल सगळ्या, म्हणजे मागच्या काही वर्षापासनं. आणि त्याच्यामध्ये अनेक कोर्सेस तुम्हाला घर बसल्या युजिंग दिस डिजिटल प्लॅटफॉर्म ते करता येतात, आणि त्याला अगेन तेवढंच रेकग्नेशन आहे. पण याची जी पोहोच आहे हे फक्त काही लोकांपर्यंत आहे, म्हणजे ज्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचा वायफाय अवेलेबल आहे, चांगल्या पद्धतीचे सिस्टीम अवेलेबल आहे, एन्व्हायरमेंट अवेलेबल आहे, दो स्टुडंट्स कॅन इझिली ॲक्सेस या कोर्सेसला करता येऊ शकतो. आता मुक्सचा जर हा इंटरफेस बघितला मग असा, आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि याच्यामध्ये कदाचित माझी लॉगिंग आता आहे का नाही माहिती नाही आहे. 2018 मध्ये काही त्यांनी अगेन काही कोर्सेस एक्सेल फाईल मध्ये दिले आहेत. ते कोर्सेस जस्ट काय कोर्सेस आहेत ते बघूया. क्रेडिट फ्रेमवर्क साठी UGCचे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यावरचे क्रेडिट्स स्टुडंट्सला किती मिळावे याचं एक रेग्युलेशन आहे 16 मध्ये काढलेलं. आणि याचं जर लॉग इन केलं, मला वाटतं तर लॉग इन मध्ये अनेक कोर्सेस आहेत. तर मी तुम्हाला दाखवलं असतं ते, पण आता लॉग इन कदाचित त्याच्यातलं गेलं असेल माझं. ओके, स्वयं कोऑर्डिनेटर साठीच आहे 9+1. ओके, हे कोऑर्डिनेटर साठीचं लॉग इन आहे. चेंज केलं सगळं इंटरफेस. याचं सुरुवातीला लॉग इन इझिली ॲक्सेस होतो. मला दुसऱ्या साईडवरनं कदाचित त्याच्यामध्ये इंटर करावं लागेल. सो इथं हे जे प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवर एन नंबर ऑफ कोर्सेस जे आहेत ते इझिली अवेलेबल आहेत, आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याला UGCची मान्यता आहे, आणि त्या कोर्सेस तुम्हाला सहज करता येऊ शकतात. सायमल्टेनियसली तुम्ही एखादी डिग्री घेत असाल तरी. नेक्स्ट. ओके, सो इथे प्रथम हे प्लॅटफॉर्म आहे का विचारलेलं आहे. तर प्रथम ही संस्था आहे, आणि जीचं एज्युकेशनवर काम आहे, आणि एज्युकेशन मधला असर नावाचा रिपोर्ट दरवर्षी ती पब्लिश करते. तर ती प्रथम
हे तुम्हाला या डिजिटल इनिशिएटिव्ह मध्ये कुठेही दिसणार नाही आहे. इथे जर बघितलं सो यामध्ये या इंटरफेसमध्ये प्रभा नाव आहे, स्वयंप्रभा. पाठशाला आहे, मूक्स आहे, स्वयं आहे. तर हे डिजिटल इनिशिएटिव्ह मध्ये म्हणजे हे ऑनलाईन कोर्सेसचे प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामध्ये प्रथम नाही आहे. प्रथम थोडंसं कन्फ्यूज करणारा वर्ड आहे. प्रथम हा एज्युकेशनशी रिलेटेड काम करणारी संस्था आहे आणि एज्युकेशन स्टेटस काय आहे इंडियामधलं, तर त्याचा रिपोर्ट असर म्हणून त्यांनी प्रकाशित केलेला आहे. दरवर्षी प्रकाशित करतात. त्याच्यानंतर ओपन लर्निंग हा शब्द आहे. फ्युचर लर्निंग हा शब्द आहे, तो प्लॅटफॉर्म नाही आहे. म्हणजे अशा या नावाचं कुठलंही प्लॅटफॉर्म फ्युचर लर्निंग, ओपन लर्निंग हे शब्द आहेत, त्याचं नाही आहे. आता स्वयं हे प्लॅटफॉर्म आहे ओपन लर्निंगचं. आणि इथे जर बघितलं तर हे स्वयं प्लॅटफॉर्म बद्दल इथे तुम्हाला दिलेलं आहे. सो हे जर बघितलं तर स्वयं is a program initiated by Government of India and designed to achieve the three cardinal principles of education policy vis-a-vis uh, access, equity, and equality. The objective of this effort is to take the best teaching learning resources to all, including the most disadvantaged. Swayam seeks to bring the digital divide for students who have hitherto remained untouched by digital revolution and have not been able to join mainstream of the knowledge economy. सर असे विद्यार्थी जे या वेगवेगळ्या नॉलेजपासनं, मोठमोठ्या इन्स्टिट्यूट पासनं दूर आहेत किंवा डिजिटल इनिशिएटिव्ह पासनं दूर आहेत, त्यांना एकत्र हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी स्वयं हे एक माध्यम आहे, जे दूर रिमोट एरियाजमध्ये ज्या लोकांची मेन स्ट्रीम एज्युकेशनकडे पोहोच नाही आहे, अशा स्टुडंट्सला ते अवेलेबल व्हावं याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म यूज केला आहे असं सांगितलं जात आहे. आणि याच्यामध्ये अगेन कोर्स कॅटेगरीज जर बघितल्या तर याच्यामध्ये खूप सारे कोर्स कॅटेगरीज तुम्हाला दिसतील आणि या कॅटेगरीजमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला इथे दिसतील. सो हे सगळे कोर्सेस आहेत इथे दिसत आहेत ते. आणि या कोर्सचं जे सर्टिफिकेशन आहे हे आयदर इग्नो किंवा ज्या असोसिएटेड ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या हे करतात, बहाल करतात. आणि इथे तुम्हाला खूप सारं मटेरियल सुद्धा इंग्रजीमध्ये अवेलेबल होतं, इझिली डाउनलोड करता येतं. म्हणजे जसं इथे आता एक हा जो प्लॅटफॉर्म होता ई पाठशाला, सो ई पाठशालाच्या याच्यावर सुद्धा खूप सारं सोशल वर्कचं MSW शी रिलेटेड खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे. फक्त फरक एवढा आहे की ते इंग्रजी या भाषेमध्ये आहे.
व्हिडिओज स्वयंप्रभामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत. ई पाठशालामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे मिळतील. डिस्टन्स एज्युकेशनमध्ये अगेन काही मटेरियल अवेलेबल आहे तुम्हाला. ह्या सगळ्या तुम्ही सगळे प्लॅटफॉर्म सर्च करा. थोडंसं त्यातलं बेसिक रीड करा, म्हणजे तुम्हाला या अशा प्रश्नांची उत्तरं सहज देता येऊ शकतात. देन पुढे जर गेला आपण तर विच अमंग द फॉलोइंग रेकमेंडेड द एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टेट काउन्सिल फॉर हायर एज्युकेशन इन ईच स्टेट्स. सो तर कुणाच्या रेकमेंडेशन नुसार स्टेट काउन्सिल फॉर हायर एज्युकेशन हे तयार करण्यात आलेलं आहे. तर हे अगेन तुम्ही हायर एज्युकेशनचा जो भाग आहे त्या भागाबद्दल थोडंसं रीड करावं लागेल आणि त्यातनं मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इझिली मिळेल की जी नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986 जे आहे तर त्यामध्ये स्पेसिफिकली एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टेट काउन्सिल फॉर हायर एज्युकेशन इन ईच स्टेट असं त्यात सांगितलेलं आहे. सो याच्यामध्ये याचा बेसिक रीडिंग करण्याचा जो सोर्स आहे तो अगेन UGCची ही साईड आहे. या साईडवर तुम्हाला युनिव्हर्सिटीजचा भाग आहे. तर आपण मला वाटते एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं की टाइप्स ऑफ युनिव्हर्सिटीज काय असतात ते आपल्याला बघावं लागतं. बेसिक रीडिंग्स जे आहे याच्या संदर्भातला ते करावं लागतं. जसं इथे सेंट्रल युनिव्हर्सिटीज जर बघितलं तर हे एवढ्या एक कन्सॉलिडेटेड लिस्ट ऑफ सेंट्रल युनिव्हर्सिटीज हे स्टेटची नावं आहेत. सो रिसेंटली 2021 ला जे अपडेट केलेली आहे लिस्ट, त्या लिस्ट मध्ये ही जी युनिव्हर्सिटीज आहेत 54 युनिव्हर्सिटीज जी आहेत ती सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत. तर सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणजे काय, तर ती सेंट्रल गव्हर्नमेंट रन करतं त्या युनिव्हर्सिटीजला. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी ही एकच आहे, ती म्हणजे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा हे सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे. आणि बाकी मग सेंट्रल युनिव्हर्सिटी आंध्र प्रदेश आहे, सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेश आहे, त्याच्यानंतर संस्कृत युनिव्हर्सिटी आहे आंध्र प्रदेशमध्ये, राजीव गांधी युनिव्हर्सिटी आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. तर हे जे सेंट्रल युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ही अगेन सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अगेन सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे. Central university means the university is governed by central government. दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामधला युनिव्हर्सिटीज मधला, युनिव्हर्सिटीच्या टाइप्स मधला जर तुम्ही दुसरा पार्ट बघितला तर स्टेट युनिव्हर्सिटीज असतात, डीम्ड युनिव्हर्सिटीज असतात आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतात. सो स्टेट युनिव्हर्सिटी हे जे आहे हे स्टेट गव्हर्न करतं त्यांना त्याच्यामध्ये त्या स्टेट्स मधल्या. तर प्रत्येक स्टेट्समध्ये स्टेट पार्लमेंटरी ऍक्ट नुसार त्या युनिव्हर्सिटीज गव्हर्न
केल्या जातात स्टेटनं. फंडिंग UGC कडनं काही प्रमाणात मिळत असेल, काही स्टेट कॉन्ट्रीब्युशन असतं, हा भाग वेगळा, फंडिंगचा विषय नाही आहे, पण टोटली गव्हर्न म्हणजे केलं जातं. आता हे एवढं डिटेलमध्ये त्याचे युनिव्हर्सिटीज, स्टेट युनिव्हर्सिटी कुठले आणि त्याचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट कुठलं एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. पण बेसिक महाराष्ट्रातला किंवा एक बेसिक काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की स्टेट युनिव्हर्सिटीज गव्हर्न बाय स्टेट, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, टाईप ऑफ युनिव्हर्सिटीज कुठल्या कुठल्या असतात, सेंट्रल, स्टेट, डीम्ड अँड प्रायव्हेट, हे टाईप ऑफ युनिव्हर्सिटीजचे टाईप्स आहेत. आणि याच्यामध्ये प्रत्येक राज्यांमधल्या युनिव्हर्सिटीजचं नाव आहे. म्हणजे याच्यामध्ये जसं आता आपण अमरावती युनिव्हर्सिटीची कन्सर्न आहोत, तर त्याच्यामध्ये अमरावती युनिव्हर्सिटीचं नाव पण आहे, जी 83 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. सो अगेन आता मगाशी जसं बघितलं होतं आपण की इंदिरा गांधी नॅशनल इग्नो जे आहे ओपन युनिव्हर्सिटी, तर ती सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणून आहे. पण इथे अगेन यशवंतराव चव्हाण YCMA, तुम्हाला माहिती आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ही जी आहे ही स्टेट युनिव्हर्सिटीचं रेकग्नेशन आहे त्याला. ते मगाशी म्हणजे यातला डिफरन्स हा सांगत होतो की ओपन युनिव्हर्सिटी आहे म्हणून ती सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे असं नाही होत, किंवा त्या युनिव्हर्सिटी त्या स्टेटमध्ये आहे म्हणून ती स्टेट युनिव्हर्सिटी नाही होत. काही युनिव्हर्सिटीजला स्टेट रेकग्नेशन असतं आणि ती टोटली गव्हर्न बाय स्टेट असतात. काही युनिव्हर्सिटीज जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट गव्हर्न करतं. त्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटीज पण आहेत आपल्याकडे, आणि डीम्ड युनिव्हर्सिटी संदर्भात पण काही स्पेसिफिकली गाईडलाईन्स UGCनी दिलेल्या असतात आणि त्या त्यांना फॉलो करावं लागतं. डीम्ड युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या अपडेटेड 2021 मध्ये केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये पण काही युनिव्हर्सिटीज लिस्टेड आहेत. जवळपास 126 युनिव्हर्सिटीज डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणून लिस्टेड आहेत. डीम्ड युनिव्हर्सिटीज, स्टेट युनिव्हर्सिटीज आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मधले जे डिफरन्सेस आहेत ते तुम्हाला अगेन इथे डीम्ड युनिव्हर्सिटीज आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मधले काही राईट्स जे आहेत, अधिकार जे आहेत, स्वतःला काही कोर्सेस डिझाईन करणे, त्या कोर्सेस चालवणे वगैरे या संदर्भातले राईट्स त्याला दिलेले आहेत. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज टोटली प्रायव्हेट, त्यांना स्पेसिफिकली काही गोष्टींसाठीचं जे फंडिंग आहे ते डिपेंड्स अपॉन द कलेक्शन ऑफ स्टुडंट्स फीज, आणि मग त्यातनं त्या अनेक गोष्टी रन केल्या जातात. इथे महाराष्ट्रातले काही डीम्ड युनिव्हर्सिटीजची नावं आहेत. त्यामध्ये भारती विद्यापीठ आहे, पुण्यामध्ये आहे ते. त्याच्यानंतर हे फिशरीज वगैरे युनिव्हर्सिटीज आहे, ती अंधेरीमध्ये आहे. DY पाटील एज्युकेशन सोसायटी म्हणून आहे आणि ती कोल्हापूरला आहे. दत्ता मेघे जे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे नागपूरला, अगेन दॅट कम्स अंडर डीम्ड युनिव्हर्सिटीज. आत्ता हे प्रमाण वाढलेलं आहे. याच्या आधी डीम्ड युनिव्हर्सिटीजचं जे आहे ते काही मोजक्या युनिव्हर्सिटीजना डीम्ड युनिव्हर्सिटीज होत्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये भारती विद्यापीठ होतं, त्याच्यानंतर भारती विद्यापीठानंतर
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च पण होतं आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टीस जे आहे आणि टिळक विद्यापीठ हे डीम्ड युनिव्हर्सिटीज होत्या. या रिसेंटली आता जसं एज्युकेशन पॉलिसीज मध्ये जे अनेक चेंजेस करण्यात आलेले आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन स्टार्ट झालेलं आहे आणि त्याचा रिझल्ट म्हणून तुम्हाला नंबर ऑफ युनिव्हर्सिटीज इन्क्रीज झालेल्या आहेत डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणून. दे कॅन रन देअर कोर्सेस अँड इश्यू द डिग्रीज व्हेरियस कोर्सेस. हे त्यांचे राईट्स त्यांना बहाल करण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सिम्बॉयसिस पण होतं, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल. आता तुम्हाला युनिव्हर्सिटीजचे नाव सोडून काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे नाव सुद्धा याच्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणून आलेले आहेत. म्हणजे जसं आता इथे टिळक विद्यापीठ आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहे, हे हे पहिल्यांदा डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणून होते, भारतीय विद्यापीठ आहे. पण त्याच्यानंतर अगेन तुम्हाला असे छोटे छोटे नाव जे आहेत, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च नवी मुंबईचं आहे, हे अगेन डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणून झालेलं आहे. हे अगेन हे एक स्टॅटिस्टिक्स मध्ये ज्यांना करिअर करायचं असेल तर हे एक मोठं इंटरनॅशनल नाव आहे, ज्याचं जे मुंबईमध्ये इन्स्टिट्यूशन आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस. हे एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अनेक रिसर्चमध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. तर ते एक त्याला सुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणून मान्यता मिळालेली आहे. तर असे अनेक इन्स्टिट्यूट जे आहेत ज्यांचं रँकिंग अँड परफॉर्मन्स हा चांगला आहे, तर त्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आणि स्टेटच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत, सो युजीसीनी अगेन युजीसीचं गव्हर्नन्स या सगळ्या युनिव्हर्सिटीजवर असतं, गव्हर्नन्स असतं, लक्षात ठेवा. सो म्हणजे ह्या जरी सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड असतील, हे स्टेट गव्हर्नमेंट फंडेड असतील, डीम्ड युनिव्हर्सिटीज पार्शली फंडेड असतील फ्रॉम UGC or state or central government, आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आर टोटली पब्लिक फंडेड युनिव्हर्सिटीज असतील, तर या सगळ्या जरी वेगवेगळ्या फंडिंग सोर्सेसच्या अधीन असतील तरी गव्हर्निंग जे आहे म्हणजे स्टँडर्ड्स, मिनिमम स्टँडर्ड्स मेंटेन करण्याचं काम सुद्धा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजना करावं लागतं. आता ते प्रॅक्टिकली किती करतात हा भाग वेगळा. म्हणजे दर 2-3 महिन्याला एक मेसेज असतो माझ्याकडे आणि फोन असतो की तुम्हाला PhD करायची आहे का, राजस्थान, गुजरात, राजस्थान यासारख्या स्टेट्समधनं. आणि तिथे एक एक दोन कॉलला मी डिटेल चौकशी केली, मला PhD करायची आहे वगैरे असं म्हणून. तर तिथलं चित्र असं आहे का फक्त तुम्हाला 2-3 लाख रुपये खर्च करावे लागतात आणि 2-3च वेळा जावं लागतं, तुम्हाला PhD पण मिळून जाऊ शकते. सो ह्या पद्धतीचं चित्र हायर एज्युकेशन मध्ये आलेलं आहे. तर त्याचं रिझन जे आहे डीम्ड युनिव्हर्सिटीज आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, की ज्यांना आपली दुकानं चालवायची असतात, मग ते अशा डिग्र्या सहज वाटतात. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्हाला घर बसल्या PhD डिग्री घेता येते, म्हणजे तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त पैसे द्या. सो या पद्धतीचं गव्हर्निंग असलं पाहिजे. जसं आपल्याकडे काय भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे आणि कुठलाही काय त्याला काय म्हणतात, डिमांड करणं पैशाची किंवा
तो शब्द येत नव्हता. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आहे आपल्याकडे आणि कुठलीही लाच मागणं हा कायद्याने गुन्हा आहे. तरी गव्हर्नमेंट सिस्टम्स मध्ये तुम्हाला जर बिलं काढायची असतील तर तुम्हाला पर्सेंटेज द्यावं लागतं, त्याच्यानंतर तुमची बिलं निघतात. तर या पद्धतीचं सेम जो फॉर्मॅट आहे तो इथे पण लागू आहे की गव्हर्निंग साठी UGCने काही मिनिमम स्टँडर्ड्स प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजना आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजना दिलेल्या आहेत की सहज डिग्र्या वाटू नये. तर परंतु अनेक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे त्याचे उदाहरणं आणि वेगळ्या गोष्टी स्टोरीज कानावर येऊ शकतात डीम्ड युनिव्हर्सिटीजच्या संदर्भात. हॅलो, आवाज चालू आहे का? येत आहे सर. ओके. सो आपण होतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजकडे आणि ते अचानकपणे ते बंद झालं. सो ह्या काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत प्रत्येक स्टेट्स मधल्या. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला त्यांचे कोर्सेस सुरू करण्याचं, रन करण्याचं, डिग्र्या वाढण्याचं हे काम स्पेसिफिकली पूर्णपणे त्यांच्याकडं दिलेलं असतं. आता मध्य प्रदेशमध्ये बघितलं तुम्ही तर खूप मोठी लिस्ट आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजची. महाराष्ट्रामध्ये पण ही लिस्ट काही कमी नाही आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अजिंक्य, DY पाटील युनिव्हर्सिटीज. आता हे अमेठीमध्ये माझा एक मित्र आहे, सोशोलॉग टाटा इन्स्टिट्यूटमधनं केला आणि तिथं फॅकल्टी आहे. तर तो सांगतो MSW चा जो कोर्स तिथे जर करायचा असेल तर मिनिमम 2-2.5 लाख रुपये खर्च लागतो MSW करण्यासाठी. सो या युनिव्हर्सिटीज टोटली प्रायव्हेट असतात. ते त्यांचा कोर्स डिझाईन ठरवतात. डिग्री सुद्धा ते ठरवू शकतात. जसं UGCनी आता सेंट्रल स्टेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज मधला काही भाग तर UGCच्या लिस्टेड कोर्सेस हे रन करण्याचं काम सेंट्रल स्टेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचं असतं. डीम्ड युनिव्हर्सिटीला आत्ता स्वायत्ता दिलेली आहे की ते त्यांचे कोर्सेस रन करू शकतात अप्रूव्ड बाय अगेन UGC कडनं मान्यता घेऊन. तर हे अमेठी हे एक इन्स्टिट्यूशन आहे, मोठं युनिव्हर्सिटी आहे पनवेलला आणि त्यांचं इंटरनॅशनल सुद्धा ती वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये मला वाटते कंट्रीजमध्ये सुद्धा त्यांचे इन्स्टिट्यूशन्स आणि या अमेठी युनिव्हर्सिटीजचे पाय आहेत. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी सुद्धा एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. हे नाव काही पहिल्यांदा आपण ऐकत आहात असं वाटतं. हे रिसेंटली हे मलाही माहिती नव्हतं, म्हणजे यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहे मला, पण हे रिसेंटली बघितलं तुम्ही 2019ला एस्टॅब्लिश झाली आणि मला आत्ता माहिती पडली. ते आत्ता एक रिसेंट MSWच्या लेक्चरशिपच्या जागा होत्या इथे आणि ते ज्यांचं सेट क्वालिफाय झालं त्यांना मी फॉरवर्ड केलं होतं. तर हे MGM महात्मा गांधी युनिव्हर्सिटी जी आहे ती औरंगाबादमध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे आणि तिथे रिसेंट ओपनिंग्स होत्या या आत्ता जे नवीन सत्र सुरू होणार त्याच्यासाठी. तर हे अशा अनेक युनिव्हर्सिटीज ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश झालेल्या आहेत महाराष्ट्रात सुद्धा.
आता याच्या संदर्भातलं स्पेसिफिक 8-17 झाले, अजून आपल्याकडे 12 मिनिटं आहे. ओके. सो युनिव्हर्सिटीज चा जर बघितलास तर यांना कुठल्या ना कुठल्या कायद्याने ते बांधलेल्या असतात. तर UGC च्या अंतर्गत सेक्शन 22 जो सांगतोय, तर त्याच्यामध्ये काही स्टॅट्युटरीज कंप्लायन्स मांडलेल्या असतात रिगार्डिंग त्या युनिव्हर्सिटीजचं वर्तन कसं असलं पाहिजे किंवा त्या युनिव्हर्सिटीजनी काय केलं पाहिजे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज कॅन नॉट ॲफिलिएट अँड इन्स्टिट्यूशन्स. तर हा मुद्दा काय आहे की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत पण ते कॉलेजला ॲफिलिएशन देऊ शकत नाहीत. कॉलेजला ॲफिलिएशन म्हणजे मान्यता. त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज कॅन रन कोर्सेस but they cannot affiliated institutions or college. हे काम फक्त UGC करतं. ॲफिलिएशनचा अर्थ काय आहे? संलग्नीकरण हा शब्द आहे ॲफिलिएशनला मराठीमध्ये. संलग्नीकरणाचा अर्थ म्हणजे दरवर्षी जसं आपलं कॉलेज अमरावती विद्यापीठाशी संलग्नित आहे, मग त्या संलग्नीकरणाची मान्यता असली पाहिजे. मग त्या संलग्नीकरणामध्ये 2 प्रकार असतात, एक आहे परमनंट आणि दुसरा आहे ॲन्युअली. सो परमनंटचे क्रायटेरियाज वेगळे आहेत. दॅट कुठलंही इन्स्टिट्यूशन्स whichever institution applies for permanent affiliation, they should have permanent principal. हा बेसिक क्रायटेरिया आहे ॲफिलिएशनचा, परमनंट ॲफिलिएशनचा. जर परमनंट संलग्नीकरण पाहिजे असेल विद्यापीठाचं ते कॉलेजसाठी, तर त्याला परमनंट प्रिन्सिपल पाहिजे असतो. आणि रिसेंटली मागच्या वर्षी आपल्या कॉलेजने परमनंट ॲफिलिएशनसाठी अप्लाय केलेला आहे. अजून ती प्रोसेस कंप्लीट झालेली नाही आहे. म्हणजे कमिटी येऊन व्हेरीफाय करेन आणि नंतर ते ॲफिलिएशन मिळेल, असा तो भाग आहे. सो इथे हा स्पेसिफिक फोकस काय आहे? कारण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला कॉलेजला मान्यता देण्याचे अधिकार नाही आहेत. जसं अमरावती विद्यापीठामध्ये अमरावतीचा जेवढा पेरिफेरी एरियाज आहे तेवढ्या एरियाज मधल्या जर एखादं नवीन कॉलेज काढायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा याची मान्यता घ्यावी लागते अमरावती विद्यापीठाची, तरच ते कॉलेज मान्यता प्राप्त होतं टू प्रोव्हाइड अँड टू रन द कोर्सेस, टू प्रोव्हाइड डिग्रीज. तर विदाउट ॲफिलिएशन ते करता येत नाही. म्हणून प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मधला आणि सेंट्रल स्टेट डीम्ड युनिव्हर्सिटीज मधला एक भाग आहे, ते त्यांचे ब्रांचेस खोलू शकतात. लक्षात आलं का? टिळक विद्यापीठ जे आहे, टिळक विद्यापीठ पुण्यामध्ये आहे. हे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे टिळक विद्यापीठ, आणि त्यांच्या ब्रांचेस सोलापूरला पण आहे आणि मुंबईमध्ये पण आहे. नागपूरमध्ये चालू होतं त्यांचं सुरू करायचं, माहिती नाही मला सुरू केलं का नाही त्यांनी, पण ह्या 2 ठिकाणी होतं, सोलापूर आणि पुण्यामध्ये. सो यातला डिफरन्स लक्षात येतोय का की सेंट्रल युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटीजच्या अंतर्गत अनेक महाविद्यालय चालतात, महाविद्यालय येतात आणि ते महाविद्यालयाच्या ॲफिलिएशन, महाविद्यालयाच्या संलग्नीकरण, मान्यता, महाविद्यालयातील शिक्षकांच्या मान्यता, शिक्षकांच्या अपॉइंटमेंट संदर्भातले अधिकार, नियम, हे सगळं जे गोष्टी आहेत विच इज गवर्न बाय दॅट कन्सर्न युनिव्हर्सिटीज.
त्या त्या कॉलेजच्या कार्यक्षेत्रातल्या संबंधित स्टेट युनिव्हर्सिटीजचं काम आहे ते सगळं गव्हर्न करणं. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला तसा अधिकार दिलेला नाही आहे. त्यांनी त्यांचं कॅम्पस ओपन करू शकतात. म्हणजे टिळक विद्यापीठ पुण्यामध्ये आहे, पण त्यांनी जर ठरवलं की इथे यवतमाळमध्ये MSW फ्लो जास्ती आहे आणि ऍडमिशन फक्त 80 आहेत, 350 लोक MSW करायला येतात, सो विलिंगनेस हा 350 लोकांचा आहे, त्यातल्या 80 लोकांना ऍडमिशन मिळते, तर इथे एखादं सेंटर उभं करावं. तर ते सेंटर त्याची ब्रांच म्हणून ते एस्टॅब्लिश करू शकतात. दे कॅन नॉट अप्रूव्ड एनी कॉलेजेस. दुसरं एखाद्याने कॉलेज काढलं आणि त्याला याची मान्यता मिळते टिळक विद्यापीठाची, असं अधिकार प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला दिलेले नाही आहेत. सो अगेन हा जो भाग आहे, हा आता मी बोललोय तर त्याला थोडासा हा वेगळा आहे, कॅम्पसच्या अनुषंगाने. आता पहिला जो होता तो कॉलेजेसच्या अनुषंगाने होता. दुसरा मुद्दा आहे, दे कॅन नॉट एस्टॅब्लिश ऑफ कॅम्पस सेंटर बियॉन्ड द टेरिटरीज ज्युरिस्डिक्शन्स ऑफ द कन्सर्न स्टेट. त्या स्टेटच्या बाहेर त्या कन्सर्न प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बद्दलचा मुद्दा आहे हा, लक्षात ठेवा. डीम्ड युनिव्हर्सिटीजचा नाही आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचा आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये कन्सर्न स्टेट्स दिलेला आहे आणि ती युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश करताना त्यांनी त्यांच्या टेरिटरीज ठरवलेल्या असतील. टेरिटरीज म्हणजे बाउंड्रीज. जसं आता तुम्हाला जर समजा संस्था रजिस्ट्रेशन करायची असेल, तर संस्था रजिस्ट्रेशन करताना संस्थेचं मेमोरेंडम जेव्हा बनवायचं असतं, घटना जेव्हा बनवायची असते, त्या घटनेमध्ये यू हॅव टू डिफाईन युअर टेरिटरीज. तुमचं कार्यक्षेत्र काय असणार, महाराष्ट्र असणार का भारतभर असणार का विदर्भामध्ये असणार का यवतमाळ जिल्ह्यापुरतं असणार, हे तुम्हाला तिथेच मेन्शन करावं लागतं. त्याच पद्धतीनं हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला हा पण सुद्धा मुद्दा लागू आहे. आणि ते जर स्टेटच्या बाहेर त्यांना त्यांचे कॅम्पस न्यायचे असतील तर त्याचे काही रूल्स आहेत. मिनिमम 5 इयर्स दे नीड टू एस्टॅब्लिश, वेल एस्टॅब्लिश्ड, आणि अप्रुव्हल UGCचं घ्यावं लागेल. 5 वर्ष जर त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट म्हणजे त्यांना ऑफ कॅम्पस दुसऱ्या स्टेट्समध्ये पण ओपन करण्याचे अधिकार आहेत. जसं अमेठी बद्दल सांगितलं मी, अमेठी इंटरनॅशनल आहे, ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, तर तिचं वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये सुद्धा तुम्हाला ते युनिव्हर्सिटीजचे कॅम्पस आढळून येतील. तुम्ही अमेठीची वेबसाईट जरी बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि हे हायर एज्युकेशनमध्ये कुठल्या लोकांसाठी ते अ, त्या पद्धतीच्या युनिव्हर्सिटीज आपल्याकडे एस्टॅब्लिश होत आहेत, रादर दॅन स्टेट आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज. सो हे थोडं डिटेल आहे. तुम्ही थोडं हे बेसिक डिटेल्स जरी इथलं लक्षात घेतलं तरी तुम्हाला इथे काय काय आहे, का चालू आहे त्या संदर्भातलं कळेल. सो मला वाटतं इथे थांबूया आपण. बॅक टू द क्वेश्चनेअर. सो अगेन पुढचा जो आस्पेक्ट आहे 46 to 50, 46 ते 50 जे प्रश्न आहेत हे डिपेंड आहेत या पॅरेग्राफवर. असा एक पॅरेग्राफ असतो आणि त्या पॅरेग्राफला रिलेटेड 4-5 प्रश्न असतात, त्या पॅरेसिसशी रिलेटेड असतात. तर या पद्धतीचं पेपर पॅटर्न आपल्याला नेट एक्झामिनेशनमध्ये दिलेला आहे. उद्याला आपण यातला जो टीचिंग ॲप्टिट्यूड मधला काही भाग मला वाटते राहिला आहे, तो बघूया. मला वाटते CBCS काय आहे हे पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आपण मला वाटते फर्स्टच पार्ट बघितलेला आहे.
ऑफलाईन अँड ऑनलाईन मेथड्स टीचिंगच्या हा भाग, आणि इथून पुढचा जो भाग आहे तो आपण थोडंसं फास्ट घेऊया, कारण आजची ते 8 तारीख आहे. सो कोर्स कंटेंट भरपूर आहे, अ, त्यामुळं तुम्हाला तुमच्या मध्ये मध्ये काहीच आवाज येत नाही आहे, एकतर्फीच हे होत आहे. तर तुम्हाला मध्ये जर काही प्रश्न समजला नाही आहे तर विचारू शकता. तुमच्या माहितीसाठी मीही तुमच्या बरोबरच ते ओपन करून रीड करत आहे, एक्सप्लेन करत आहे. याच्या आधी अ, म्हणजे प्रिपरेटरी पार्टमध्ये ह्या गोष्टी आधीच्या क्लासेसमध्ये डिस्कशन झालेलं आहे, काही-काही अनेक गोष्टींबद्दल झालेला आहे. तो भाग वेगळा सोडून अ, अनेक गोष्टी ज्या आहेत मी तुमच्याबरोबरच रीड करत आहे, आणि काही ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे जसं आता टीचिंग ॲप्टिट्यूड कॉमन फॅक्टर आहे. अ, तो संपवून मग आपल्याला सोशल वर्कचा सिलेबस पण बघायचा आहे. त्याच्यामुळं थोडंसं अ, या प्लॅटफॉर्मवर जाऊन थोड्या गोष्टी रीड करा. म्हणजे रोजचा क्लासचा 1 तास आणि तुमचं रीडिंगचा 1 तास, असं 2 तास जरी दिलं तरी ते एक्झामला तुम्हाला सोपं जाईल. या अनुषंगानं रोजचे 2 तास म्हणजे तुमच्या आत्ताच्या समोर असलेल्या एक्झाम्स आणि तुमच्या इतर गोष्टी, ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या गोष्टी ठेवून रोजचे 2 तास जरी दिले तर तुम्हाला ते सफिशियंट आहे. ठीक आहे, आपण थांबूया इथे.